वर्धा पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए चेन स्नैचिंग करने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। 9 मार्च 2026 को कुछ ही घंटों में हुई 3 वारदातों के बाद हरकत में आई पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है। 9 मार्च की शाम वर्धा शहर रामनगर और सावंगी मेघी इलाके में महज 2 घंटे के भीतर चैन छीनने की 3 घटनाएं सामने आई थी। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल के निर्देश पर स्थानीय अपराध शाखा की टीमें गठित की गई। सीसीटीवी फुटेज और एआई तकनीक की मदद से पुलिस ने आरोपी हसनैन उर्फ हसन अली को अमरावती से गिरफ्तार किया। पूछताछ में आरोपी ने वर्धा, यवतमाल और मध्य प्रदेश में कई वारदातों की कबूली की। जांच में सामने आया कि आरोपी चोरी की मोटरसाइकिल का इस्तेमाल कर वारदातों को अंजाम देता था और लूटा गया सोना ग्वालियर के ज्वेलर के पास गिरवी रखा जाता था। पुलिस ने आरोपियों के कब्जे से 126 ग्राम सोना, मोबाइल फोन और एक मोटरसाइकिल सहित कुल 20,90,000 रुपए का माल जब्त किया है। ये संगठित गिरोह था जिसने अलग अलग जिलों में वारदातें की है। आगे की जांच जारी है और अन्य आरोपियों की तलाश की जा रही है। फिलहाल पुलिस फरार आरोपी की तलाश में जुटी हुई है और जल्द ही पूरे नेटवर्क का खुलासा होने की संभावना जताई जा रही है। सावंगी पोलीस स्टेशन, रामनगर पोलीस स्टेशन आणि वर्धा शहर पोलीस स्टेशन या तिन्ही पोलीस स्टेशन हद्दीत चेन स्नॅचिंगची घटना घडली होती। ही घटनाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही वर्धा सिटी पोलीस एसडीपी कार्यालय तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथके त्यासाठी आम्ही तयार केले होते। त्या गुन्ह्यामध्ये जी सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते त्याच्या आधारावर आम्ही आरोपी निष्पन्न केले। त्यामध्ये एक आरोपी हसनैन उर्फ हसन अली याला आम्ही पूर्वी त्याची माहिती आम्हाला भोपाळला आहे अशी मिळाली होती। त्यानंतर त्याला नंतर अमरावतीतून आम्ही ताब्यात घेतलेले आहे। त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार आम्ही यामध्ये अजून 4 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। म्हणजे आता टोटल 5 आरोपी त्यामध्ये झालेले आहेत। यामध्ये टोटल 3 गुन्हे घडून आणि अजून 7 गुन्हे त्यांच्याकडून घडलेले आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। त्यासोबतच त्यांनी जे मोटरसायकल वापरली होती ती पण त्यांनी जून 2025 मध्ये मध्य प्रदेश मधून चोरी केली होती अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत त्या आरोपींकडून 126 ग्रॅम आणि 370 मिलीग्राम सोने आणि इतर मुद्देमाल असा टोटल जवळपास 20,90,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये या आरोपींकडून वर्धा जिल्ह्याचे टोटल 8 गुन्हे, 3 2026 चे, 3 2025 चे आणि 2 2024 चे गुन्हे आतापर्यंत डिटेक्ट झालेले आहेत। या आरोपींकडून एक गुन्हा यवतमाळचा आणि एक मध्य प्रदेश मंडला जिल्ह्याचा पण आम्ही डिटेक्ट केलेला आहे। जो या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत, फर्स्ट आरोपी हसन अली तो 5 गुन्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या 5 गुन्ह्यामध्ये तो फरार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। जो आरोपी आहे त्याचे विरुद्ध जवळपास 18 गुन्हे अशा प्रकारचे चेन स्नॅचिंगचे हसन अलीचे विरुद्ध दाखल आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे। इतर आरोपींच्या केस घेऊन त्यांच्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया करण्याची कारवाई चालू आहे। एक आरोपी अटक केला आहे। यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की ते मोटरसायकलवर येतात 2 लोक, एक माणूस होता तो आणि एक माणूस एक पत्ता विचारतो त्यांच्या महिलेकडून आणि त्याचा थोडासा पत्ता विचारल्याच्या भागातून त्याचा जो चेन आहे ते तोडतो आणि पटकन ते मोटरसायकल बसवून पळून जातो। हे स्वतः जे आरोपी आहेत ते टोळी सारखा दिसत आहे, ते आंतरराज्य टोळी आहेत। त्यांच्या विरुद्ध जवळपास आता आपण बघितले आरोपी जवळपास 18 गुन्हे दाखल आहेत आणि यांच्या साथीदारांविरुद्ध वेगवेगळे पोलीस स्टेशनला वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। जे आपल्याकडे 2025 मध्ये गुन्हे दाखल झाले होते त्यामध्ये याच्या सादिक इबादत आणि याच्यासोबत त्यांनी ते गुन्हे केले होते आणि आता जो आपल्याकडे 2024 मध्ये आणि 26 मध्ये आता जे गुन्हे केलेले आहेत ते त्यांनी मोहम्मद अली हैदर अली या आरोपी सोबत केलेले आहे। आतापर्यंत आमच्या रेकॉर्डवर महिलेच्या गळ्याची चेन तोडण्याचे गुन्हे यांच्यावर आहेत। अजून आम्ही तपासतो त्यामध्ये काही पुरुषांच्या बद्दल पण गुन्हे। एक आरोपी जो सोबत होता मोहम्मद अली तो मोटरसायकलवर पण बसला होता त्याची आमच्याकडे माहिती आहे। त्याबद्दल आम्ही टीम वगैरे आमची ऑलरेडी काम करत आहे। त्यामुळे 2 महिलांचा पण सहभाग आहे जे यांचे नातेवाईक आहेत 2 आरोपींचे आणि ते जो मुद्देमाल आहे ते डिस्पोज करण्यामध्ये त्यांची मदत करतात। येस आणि त्यामध्ये फर्स्ट आरोपीची वाईफ आहे त्याचे नाव आहे सुफेना अली आणि जो सेकंड आरोपीची बहीण आहे त्याचे नाव आहे सना अली। त्यांना आम्ही आरोपी केलेला आहे।
आमची टीम ऑलरेडी काम करत आहे. त्यांना योग्य आम्ही ऑलरेडी काफी काय वर्कआउट आम्ही केलेलं आहे. कॉन्टॅक्ट तपास करतो. हा, यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत, यवतमाळमध्ये घडलेले आहेत आणि मंडला जिल्हा मध्य प्रदेश ज्यामध्ये पण गुन्हे घडलेले आहेत. जळगावमध्ये चेन स्नॅचिंगचे ते गुन्हे आहेत. स्नॅचिंगचे गुन्हे रामनगरचे 2025चे ते पण यामध्ये डिटेक्ट झालेले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे केले होते आणि जवळपास 3-4 टीम वर्धा पोलीसचे. ते राज्याचे बाहेर जे तपास आहे ते स्थानिक गुन्हे शाखाने केले. येस, अटक झाल्यानंतर आमची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जर त्यांना कस्टडीची आवश्यकता असेल तर कोर्टामध्ये ऍप्लिकेशन करू शकतात. यामध्ये आतापर्यंत टोटल 10 गुन्हे आम्ही या आरोपींनी केलेले असं निष्पन्न झाले. हा जो मुद्देमाल आहे 7 गुन्ह्याचा आहे. जो 3 गुन्ह्याचा मुद्देमाल त्यांनी कोणी दुसऱ्याला दिला होता अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. ज्या आरोपीकडून हे जप्त केलेलं आहे त्याला आम्ही आरोपी केलेला आहे. ज्या सुनाराकडे विकलेला आहे त्याला आम्ही आरोपी केलेला आहे. ग्वालियरचा तो व्यवसायिक आहे. येस, त्यासाठी मी बोलतो हे आंतरराज्य टोळी सारखा यांचा मोडस आहे. कारण न्यूज के लिए वर्धा से अनिल कावंडी की रिपोर्ट। अब नागपुर के 0 माइल से सिर्फ 25 किलोमीटर की दूरी पर हरियाली से घिरा हुआ ग्रीन फार्म हाउस एक शानदार और भव्य वेडिंग डेस्टिनेशन है, जहां शांति, सुंदरता और आधुनिक सुविधाओं का अनोखा संगम देखने को मिलता है। चारों ओर फैले हरे भरे पेड़, खुला वातावरण और सुकून भरा माहौल इस जगह को शादी, रिसेप्शन और हर खास पारिवारिक आयोजन के लिए परफेक्ट बनाता है। 28 आरामदायक और लग्जरियस कमरे, आकर्षक स्विमिंग पूल और विशाल ओपन लॉन के साथ ग्रीन फार्म हाउस आपके खास पलों को शाही अंदाज में यादगार बनाने का वादा करता है। इनका पता है उमरेड रोड, चांपा, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9158111786 and 9552634 530।